तर बघा इकडे ना, हे नोटिफिकेशन नंबर 12 बघा. नोटिफाय द एक्झम्पशन ऑन सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. तर इथे व्ह्यू केलं याला. वेगळी विंडो ओपन झाली. प्रेस केलं इकडे. सगळ्यात पहिलं हे नोटिफिकेशन आलं. त्याच्यानंतर आणखीन त्यामध्ये नोटिफिकेशन ऍड झाली. मे बी त्यामध्ये काही सर्व्हिसेस आणखीन एक्झाम केल्या असतील किंवा काही एक्झाम्शन विड्रॉ पण केलेले असू शकतात. तर सगळे नोटिफिकेशन बघायला लागतील. आता मी पहिलं जर काढलं त्याच्यामध्ये 28 जूनला आलं नोटिफिकेशन एक्झाम्शनचं. त्यात पॉवर दिसते 11(1) इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड बाय द central government on being satisfied that it is necessary to in the public interest to do काय केलं? On the recommendations of the council, hereby exempt the intrastate supply of services of description as specified in column 3. Column 3 मध्ये description आहे. ओके. सगळं दिलं इकडे. ह्या नोटिफिकेशन मध्ये एटी आहेत ना, 81 त्या सर्व्हिसेस आहेत ज्या एक्झाम केल्या. आणखीन काय एक्झाम केल्या असतील? गुड्समध्ये काय नसतं. गुड्समध्ये हे गुड्स एक्झाम तर एक्झाम. दूध आहे, दूध एक्झाम तर एक्झाम. ते बाकी काही बघायला लागत नाही. पण तुम्ही ह्याच्यामध्ये बघाल तर ह्यात तुम्हाला काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. आता सर्व्हिसेस बाय वे ऑफ स्लॉटिंग ऑफ ॲनिमल, बरोबर आहे. ही कत्तलखाने असतात तिकडे, ही कत्तल केली जाते जनावरांची, त्याच्यासाठी चार्जेस घेतले जातात, ते एक्झाम केले होते. आता ही एंट्री ह्यातनं काढून टाकली, टॅक्सेबल झाली सर्व्हिस. अशा ह्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत आणि त्याच सगळ्या सर्व्हिसेस मला मी या नोट्समध्ये दिलेल्या आहेत. आता ह्यात काय सांगितले बघा, तीन त्यात सेक्शन आहेत. सेक्शन 11 मध्ये 3 सबसेक्शन आहेत. याच्यामध्ये काय दिलंय ते समजून घ्या. वेअर द गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड दॅट इट इज नेसेसरी इन द पब्लिक इंटरेस्ट. आता याचा अर्थ काय होतो की समजा एखादा व्यक्ती डॉक्टरकडे गेला, वैद्यकीय सेवा घेण्याकरता गेला, त्याला काय आजार झाला असेल, डॉक्टर त्याला चेक करेल. आता ज्यावेळेस डॉक्टर त्याच्याकडनं समजा फीस घेईल 500 रुपये, डॉक्टर बोले जीएसटी द्या 18%, 590 द्या, तर लोक काय म्हणतील, हे काय बरोबर नाही ना. आम्ही आमची काय ग्रोथ करतोय, प्रोग्रेस करतोय, तर आमच्याकडनं तुम्ही जीएसटी घ्या. इथे तर आम्ही काय करतोय, आजारी पडलोय, त्रासलोय आणि ठीक व्हायला गेलोय, ह्यावर तुम्ही जीएसटी घेता, बरोबर नाही. पब्लिक इंटरेस्ट लोकांना हे नको अशा गोष्टीवर टॅक्स. पण इन द पब्लिक इंटरेस्ट सो डू, हे गरजेचं आहे, नेसेसरी आहे. द गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड दॅट इट इज नेसेसरी इन द पब्लिक इंटरेस्ट सो टू डू इट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन exempt जनरली आयदर ॲब्सोल्युटली. ॲब्सोल्युटली काय केलं जाईल, एक्झाम केलं जाईल एखादी सर्व्हिस किंवा गुड्स subject to such conditions as may be specified therein. Goods or services or both of any specified descriptions from the whole or any part of the tax leviable thereon with effect from such date as may be specified in such notification. काय म्हटलं, either absolutely किंवा or subject to such conditions as may be specified therein. एक्झाम्शन मिळेल, एकतर ॲब्सोल्यूट मिळेल किंवा काय अटी शर्तीवरती मिळेल. नोटिफिकेशन काढून त्यात ते सांगितलं जाईल. हे झालं जनरल एक्झाम्शन. दुसरं, वेअर द गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड, वेअर
The government is satisfied that it is necessary in the public interest so to do. It may, on the recommendations of the council, by special order, in each case, under circumstances of an exceptional nature to be stated in such order, exempt from payment of tax any goods or services or both on which tax is leviable. आता स्पेशल ऑर्डर आहे, एक्सेप्शनल नेचर आहे, अंडर सर्कमस्टान्सेस ऑफ अन एक्सेप्शनल नेचर. एक ऑर्डर स्पेशल ऑर्डर जी आहे हे पहिलं जे आहे सफिशियंटमध्ये हे जनरल एक्झाम्शन आहे. हे सगळ्यांना करताय. आता समजा एखादा चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा एखादी संस्था असेल, ती काही स्पेसिफिक सर्व्हिस काही लोकांना देते आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काही गुड सर्व्हिसेस घ्यायचे आहेत आणि ह्याच्यावरती आम्हाला तुम्ही एक्झाम्शन द्या. एखादी संस्था आहे, एखादा NGO आहे, तो आदिवासींकरता काही गोष्टी करतो, काही गुड्स घेतो, त्यांना मोफत वाटतो. त्यांचं किंवा कधी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते, कुठे भूकंप होतो, तिथे एखादी संस्था काही गुड्स त्यांना प्रोव्हाइड करते, तर ते म्हणतात की आम्ही गुड्स मोफत प्रोव्हाइड करू, तुम्ही GST एक्झाम करा. तर सरकार त्यांना सांगतं की सरकार त्याची मदत त्या फारशी दिली जाऊ शकत नाही. सरकारचं एक बजेट असतं, ती संस्था त्यांना तुम्ही काय करा, थोडंसं यांना मदत करा, आम्ही स्पेशल ऑर्डर काढून त्या गोष्टी GST माफ करू. तर ती पॉवर ह्या सेशनमध्ये ही स्पेशल ऑर्डर काढली जाईल विशिष्ट परिस्थितीमध्ये अंडर सर्कमस्टान्सेस ऑन एक्सेप्शनल नेचर टू बी स्टेटेड इन सच ऑर्डर. ती ऑर्डर त्यांना दिली जाईल. मग तेच त्यांना जी ऑर्डर मिळेल ते सप्लायरला दाखवतील की बघा हे आम्हाला परचेस करायचं आहे, याच्यावर GST माफ आहे. आलं लक्षात? आता नोटिफिकेशन काढली, सबसेक्शन तिसरं आहे. The government may, if considers necessary or expedient, so to do for the purpose of clarifying the scope of applicability of any notification issued under section 11(1) or order issued under section 11(2). Insert an explanation in such notification or order as the case may be by notification of any time within 1 year of issue of the notification under section 11(1) or order 11(2), and every such explanation shall have effect if it had always been the part of the first such notification or order as the case may be. एखादी एंट्री आहे त्यामध्ये जे एक्झाम्शन आहे ते ॲब्सोल्यूट असेल किंवा कंडिशनल असेल, त्याच्यामध्ये काय त्यांना क्लिअरिफिकेशन द्यायचं असेल तर ती एंट्री इन्सर्ट झाल्यापासून विदिन 1 year देऊ शकतात. ओके, आणि ते एक्सप्लेनेशन जेव्हा ती एंट्री इन्सर्ट झाली ती त्या डेटपासून लागू होईल. याचं एक्सप्लेनेशन आहे या सेक्शनचं एक्सप्लेनेशन. फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन वेर अन एक्झम्पशन इन रिस्पेक्ट ऑफ एनी गुड्स or services or both from the whole or part of the tax leviable thereon has been granted, absolutely the registered person supplying such goods or services or both shall not collect the tax in excess of the effective rate on such supply of goods or services. जर एक्झाम केले तर टॅक्स नाही कलेक्ट करायचं. कधी ॲब्सोल्युटली ते एक्झम्पशन असेल, काही कंडिशन नाही आहे. कंडिशनला कसं आहे, कंडिशन सॅटिस्फाय होते तर एक्झम्पशन आहे, कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तर टॅक्स कलेक्ट करा. पण जर ॲब्सोल्यूट एक्झम्पशन असेल तर सप्लायरला चॉईस नाही आहे की मला नको एक्झम्पशन, मी टॅक्स कलेक्ट करून भरतो. असं का करायचं सप्लायर? जर मी आउटपुट टॅक्स कलेक्ट केला तर त्यासाठी मी ज्या इनवर्ट सप्लाय गुड्स घेईन त्याचा मला ITC मिळतो. पण जर मी टॅक्सेबल सप्लाय करत नसेन, एकदम सप्लाय करत असेल आणि तो करण्याकरता जर मी इनवर्ट सप्लाय घेतो किंवा सर्व्हिस घेतली तर त्याला अपॉर्च्युनिटी करायला लागेल, रूल 42 लागेल, रूल 43 लागेल. जर ॲब्सोल्यूट एक्झाम्पशन दिलेलं असेल तर त्याला एकदम ते गुड सर्व्हिस एक्झाम्पल्स करायला लागतील, टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. Granted absolutely exemption in respect of any goods or services or both from the whole or part of the tax leviable thereon has been granted absolutely. जे समजा टॅक्स रेट 12% तो 6% घ्यायचा आहे, 6 एक्झाम केलाय, पण काही कंडिशन नाही आहे. तुम्ही सर्व्हिस दिली तर टॅक्स 6% घ्या, 6% एक्झाम केलाय.
किंवा 12% एक्झाम केलं आहे, पण कुठलीही कंडिशन नाही आहे. रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग सच गुड्स और सर्व्हिस आर बोथ शॅल नॉट कलेक्ट द टॅक्स इन एक्सेस ऑफ द इफेक्टिव्ह रेट. जे इफेक्टिव्ह रेट नील आहे, एक्झाम केलं आहे, नील आहे रेट, तर त्याला नीलच घ्यायला लागेल, मग तो एक्झाम झाला. कंडिशनल असेल, कंडिशन फुलफिल झाली तर एक्झाम्शन, अदरवाईज टॅक्सेबल. आता इतक्या वेळा त्यामध्ये अमेंडमेंट झाल्या. आता आपण यादी बघितली त्यात एवढं आहे. एकतर पहिली गोष्ट तुम्ही हे बघाल सप्लाय आहे की नाही. सप्लाय आहे, सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे बघा. सप्लाय गुड्सचा असेल तर टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ती प्रोविजन अप्लिकेबल होईल. व्हॅल्युएशन, HSN कोड, सर्व्हिस अकाउंट कोड हे त्याप्रमाणे लावलं जाईल. त्यानंतर हे बघायचं की ती सर्व्हिस किंवा गुड्स एक्झाम तर नाही केलेत ॲब्सोल्युटली किंवा कंडिशनल. ते कंडिशनल एक्झाम्शन असतील, कंडिशन फुलफिल झाली तर एक्झाम्शन, आणि जर कंडिशन फुलफिल होत नसेल तर मग सेक्शन 9 प्रमाणे टॅक्सेबल होईल. when supply of goods and services fall within the purview of charging section, such supply is chargeable to GST under section 9 as per notified GST rate. However, for determining the liability to pay the tax, one needs to further check whether such supply of goods services are exempt. हे चेक करा. 11च्या पॉवरने गव्हर्नमेंटने ते गुड सर्व्हिस एक्झाम तर नाही केले. एक्झाम सप्लाय कशाला म्हणायचं. The exam supply has been defined as supply of any goods, services or both which attracts nil rate of tax or which may be wholly exempt from tax and includes non-taxable supply. Non-taxable supply म्हणजे petroleum product, आणखीन alcoholic liquor for human consumption. Non-taxable supply means a supply of goods, services or both which is not leviable to tax under GST Act or under the IGST Act. आणि हे नॉन टॅक्सेबल सप्लाय इन्क्लूड केला आहे एक्झाम सप्लायमध्ये. आणि एक्झाम सप्लायमध्ये काय येतं, याचा नील रेट ऑफ टॅक्स आहे किंवा आत्ता आपण सेक्शन 11 बघतोय त्याची पॉवर वापरून एक्झाम केलं आहे. हेच दिलंय खाली नॉन टॅक्सेबल सप्लाय काय. सेक्शन 11 मध्ये पॉवर आहे CGST मध्ये आणि सेक्शन 6 मध्ये पॉवर आहे IGST मध्ये. तर जसं तुम्ही गुड्स बघाल, आयटम्स सच ॲज अनब्रँडेड आटा, मैदा, बेसन, अनपॅक्ड फूड ग्रेन्स, मिल्क, एग्स, कर्ड, लस्सी, फ्रेश व्हेजिटेबल्स आर अमॉंग द आयटम्स एक्झम्प्टेड फ्रॉम GST. आणि सर्व्हिसेस लाईक हेल्थ केअर, एज्युकेशन सर्व्हिसेस हे एक्झम्प्टेड. शाळेमध्ये एज्युकेशन दिलं जातं, कॉलेजमध्ये दिलं जातं, ते एक्झम्प्ट आहे. पण कोचिंग क्लासेस आहेत त्यांची जी फीज आहे त्यांचा जर ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे गेला तर त्यांना GST कलेक्ट करावा लागेल. त्यांच्याकरता एक्झम्पशन नाही आहे. सप्लायमध्ये येतं कॉलेजचं एज्युकेशन, शाळेचं एज्युकेशन ही सर्व्हिस आहे, पण ती एक्झाम केली आहे त्यामुळे त्या फीजवरती त्या शाळा कॉलेजच्या GST येत नाही. पण जे क्लासेस आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, प्रायव्हेट क्लासेस आहेत, त्यांच्या फीजवरती GST येणार कारण ते एक्झाम्पशनमध्ये कव्हर होत नाही. आता आपण ज्या नोटिफिकेशन काढलं त्यामध्ये दुसरी एंट्री आहे, ती दुसरी एंट्री आहे सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न ॲज अ होल ऑर अन इंडिपेंडंट पार्ट देअर ऑफ. आता हे एक कॅटेगरी त्याच्यामधली जे आपण सगळे एक्झाम्पशन्स वेगवेगळ्या लक्षात ठेवण्याकरता, समजण्याकरता याने एक कॅटेगरी केली. काय कॅटेगरी केली आहे, एक्झम्पशन टू स्पेसिफाईड ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन. जर ही ॲक्टिव्हिटी केली किंवा जर या प्रकारे ट्रान्झॅक्शन केली त्याला म्हणता येईल की ॲक्टिव्हिटीज स्पेसिफाईड ट्रान्झॅक्शन्स. इथे काय बघायचं आहे की तुम्ही हे केलं आहे का. ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न, जर तुमचा एक चालू बिझनेस आहे, चालू बिझनेस तो बंद नाही पडलेला, फॅक्टरी बंद नाही पडलेली किंवा तुमचं ट्रेडिंग तुम्ही करत असाल तो बिझनेस चालू आहे, तुमच्याकडे गुड्स तुम्ही विकताय चालू आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी करते, फॅक्टरी चालू आहे आणि त्यांनी ती संपूर्ण फॅक्टरी दुसऱ्या कोणाला विकली
किंवा समजा एक 2-4 फॅक्टरी आहेत आणि तिकडे वेगवेगळा एक सेपरेट युनिट आहे. एका फॅक्टरीमध्ये सिमेंट बनतं, दुसरीकडे समजा त्याचं एक फर्टिलायझर बनतं आणि त्याला ते फर्टिलायझरवाली फॅक्टरी विकायची. तर ते डिफरंट युनिट आहे ना. ते जेव्हा चालू फॅक्टरी विकली जाते त्याला म्हणतात गोईंग कन्सर्न, ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न. आता ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न आहे, तुम्ही ती कंपनी तुमची, एम्प्लॉय तुमचे, त्या कंपनीवरचं कर्ज तुमचं, कस्टमर तुमचे, परचेस ऑर्डर, सेल ऑर्डर सगळ्या तुम्ही विकत घ्याल. तर मी तुम्हाला सांगितलं की माझी कंपनी विकत घ्या, मला 500 करोड द्या. या 500 करोड जो हा व्यवहार होतो याच्यावरती जीएसटी लागणार नाही. आता हे काय झालं, स्पेसिफाईड ऍक्टिव्हिटीज ऑफ ट्रान्झॅक्शन या कॅटेगरीत झालं. हे जो कोण करेल त्याला एक्झम्पशन, ही ऍक्टिव्हिटी जो करेल त्याला एक्झम्पशन. हा, सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग फॉर यूज ॲज रेसिडन्स. घर भाड्याला दिलं एखाद्याने, त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर किती पण असू दे त्याला रिशन घ्यायलाच लागणार नाही, कारण की ही ऍक्टिव्हिटीज काय एक्झम्प्ट आहे. जे भाडं आहे त्या घर भाड्यावरती जीएसटी लागणार नाही, तो सप्लायमध्ये येतो, टॅक्सेबल सप्लाय, पण ते एक्झाम केले. जर टॅक्सेबल सप्लाय असता तर मग मला 22-1 मध्ये बघायला लागेल की जोपर्यंत त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाखाच्या 20 लाखाच्या पुढे जात नाही तोपर्यंत घेणार नाही तो. पण आता ते लागू होत नाही. समजा एखाद्यानी त्याची जागा होती ती बिल्डरला दिली, 100 फ्लॅट बिल्डरने केले, 50 बिल्डरने घेतले, 50 याला दिले आणि यांनी 50 फ्लॅट भाड्याने दिले आणि 50 फ्लॅट जर भाड्याने दिले तर तो प्रत्येक फ्लॅटचं भाडं घेतो 10,000 15,000. तर त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये 20 लाखाच्या पुढे जाईलच ना. मग त्याला जीएसटी कलेक्ट करायला लागेल. एखादा लँड ओनर अशा प्रकारे 50 फ्लॅट भाड्याने देत असेल तर जे राहणारे लोक आहेत त्यांच्याकडनं जीएसटी घेणं कितपत योग्य गव्हर्नमेंटने, की राहण्याकरता एखाद्या व्यक्तीला जागा भाड्याने घ्यायला लागते आणि गव्हर्नमेंट त्याच्याकडनं त्या भाड्याच्या जागेवरती जीएसटी घेतो. आपण जे वाचलं ना हे गरजेचं आहे. लोक मागणी करतील की बा तुम्ही टॅक्स कलेक्ट करा, पण हे आम्ही कमवतोय, कशी भाड्याने राहतोय आणि तुम्ही त्या भाड्यावरती पण जीएसटी घेणार, म्हणून तो एक्झाम केला. पब्लिक इंटरेस्ट नेसेसरी आहे की याच्यावरती भाड्यावरती प्रत्येक स्वतःचं घर व्हायला पाहिजे, प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण त्या माणसाला एवढा तो कॅपेबल नाही स्वतःचं घर घेण्या एवढा, तो भाड्याने राहतोय ना, तर तुम्ही त्या भाड्यावर जीएसटी घेऊ नका. गव्हर्नमेंटला त्यांच्या कोट्यातनं किंवा अशा प्रकारे प्रत्येकाला घर देणं जर पॉसिबल नाहीये तर तो आपल्या खर्चाने, आपल्या प्रयत्नाने आपलं घर भाड्याने घेतोय, तर त्या भाड्यावर जीएसटी घेणं योग्य नाही, म्हणून ते एक्झाम केलं. म्हणजे इथे काय दिलं, ही स्पेसिफाईड ऍक्टिव्हिटी किंवा नॅशनल कोणी करेल तर त्या सर्व्हिस तो घेतोय त्याच्यावर सप्लायर फॉरवर्ड चार्जमध्ये जीएसटी लावणार नाही आणि रिसिपियंटला रिव्हर्स चार्जमध्ये जीएसटी द्यायला लागणार नाही, जीएसटी लागूच होणार. याच्यामध्ये सप्लायर कोण आहे, रिसिपियंट कोण आहे हे नाही बघितलं जात. दुसरी कॅटेगरी आहे ज्यामध्ये एक्झम्पशन टू स्पेसिफाईड सप्लायर. जर ठराविक प्रकारचे सप्लायर असतील तरच एक्झम्पशन आहे. म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड कोण करतोय, सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी और लोकल अथॉरिटी वेअर द कन्सिडरेशन फॉर सच सर्व्हिसेस डज नॉट एक्सीड 5,000. सर्व्हिस देणारा गव्हर्नमेंट आहे तर अप टू 5,000 सर्व्हिस असेल तर ती एक्झाम्पल. सर्व्हिसेस बाय वे ऑफ रिजर्व अरेबियाची सर्व्हिस असेल, इथे कोण आहे, तुम्ही काय एंट्रीज बघाल त्यात हा सप्लायर असेल, एखादी सर्व्हिस दिली जाते पण सर्व्हिस देणारा कोण आहे तरच एक्झम्पशन आहे. सर्व्हिस देणारा बदलला तर सर्व्हिस त्या सर्व्हिसवरती जीएसटी लागेल, एक्झम्पशन होणार नाही. तसंच एक्झम्पशन टू स्पेसिफाईड रिसिपियंट कोण आहे, सप्लायर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट. 5,000च्या वर जर त्याचं हे होत असेल तर मग लागणार कधी. हो. 5,000च्या वरचं आता तुम्ही लायसन्स काढायला जाता, लायसन्स फी द्यायला लागते. लायसन्स फी किती रुपये, 200 400 500, त्याच्यावर जीएसटी येणार नाही. असे गव्हर्नमेंट थोडे मोठे जे चार्जेस आहेत ना त्याच्यावरती जीएसटी लागू नये म्हणून ही प्रोव्हिजन केली.
त्याची जी अमाऊंट आहे कुठले कुठले समजा असे काय परमिशन पाहिजे काय अशा प्रकारचं काय लायसन पाहिजे तर ती अमाऊंट छोटी असते 5,000च्या आत असते. ते तुम्ही गव्हर्नमेंटला ती फीस पण द्या आणि प्लस जीएसटी पण द्या असं होऊ नये म्हणून एक्झाम केलंय. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी और लोकल अथॉरिटी. Consideration for such service does not exceed ₹5,000. तुम्हाला मी फक्त कॅटेगरी समजावून सांगतोय, बाकी तुम्ही मग 100 एंट्री वाचाल ना त्यात तुम्हाला समजायला सोपं पडावं म्हणून तुम्हाला काय की पॉईंट त्यांनी दिले असे. एक्झाम्पशन टू स्पेसिफाईड रिसिपियंट. रिसिपियंट कोण आहे? In some cases, exemption is given to specified recipient only. Here, the status of supplier of the activities or transaction becomes immaterial. Supplier कोणी असो, घेणारा कोण आहे? Services provided to central government, state government, union territory under any insurance scheme for which total premium is paid by the central government, state government or union territory. Okay? पण अशा काही एंट्री सापडतील. म्हणजे जर का बिझनेसमध्ये गव्हर्नमेंटची ऍक्टिव्हिटी पण इन्क्लूड केले, पण पुढे काय केलंय एक्झम्पशन मध्ये जर तुम्ही गव्हर्नमेंटला काही सर्व्हिसेस दिला तर एक्झम्पशन आहे. म्हणजे गव्हर्नमेंटकडनं टॅक्स घेऊन गव्हर्नमेंट टॅक्स वापरणार ना म्हणून ते एक्झाम केलं काय काय सर्व्हिसमध्ये. जर गव्हर्नमेंटनी सर्व्हिस घेतली तर टॅक्स कलेक्ट कोण करतं? गव्हर्नमेंटच. आणि सर्व्हिस प्रोव्हाइड कोण करतं? गव्हर्नमेंटच. सर्व्हिस घ्यायला गव्हर्नमेंटच आहे. मग तिथे एक्झाम्पशन द्या. अशा तुम्हाला एंट्रीज सापडतील. Services provided to central government, state government, union territory, administration under any training program for which total expenditure is borne by the central government, state government, union territory, administration. गव्हर्नमेंटने आणखी पण काय असू शकतं? एखादी चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी करणारी एखादी संस्था आहे ती रजिस्टर इन्कम टॅक्समध्ये, त्यांना पण एक्झाम असू शकतं. सगळ्यांकरता एक्झाम्पशन नाहीये. स्पेसिफिक त्याने दिलेली कॅटेगरी आहे, स्पेसिफाईड रिसिपियंट आहे, तो गव्हर्नमेंट किंवा एखादी संस्था कोणीही असू शकतं. स्पेसिफाईड सप्लायर आणि स्पेसिफाईड रिसिपियंट असं एक कॉम्बिनेशन आहे. सर्व्हिसेस बाय द एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन टू पर्सन्स गवर्न अंडर द एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट 1940. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया टू. स्पेसिफाईड सप्लायर आहे, स्पेसिफाईड रिसिपियंट आहे. एक्झाम्पशन करत असेल, सप्लायर चेंज झाला किंवा रिसिपियंट चेंज झाला, सर्व्हिस तीच आहे पण एक्झाम्पशन नसेल. ओके, आता आपण जे बघितलं 11(1) मध्ये एक काय असतं? जनरल नोटिफिकेशन. ओके, दुसरं काय असतं? स्पेशल ऑर्डर. आणि तिसरं यातलं काय बघितलं की एका वर्षामध्ये क्लेरिफिकेशन देऊ शकतं. लक्षात? त्याच्यात खाली एक्झाम्पल दिलं. काही गुड्स अशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत आणि सर्व्हिसेस. आता ह्याच्यामध्ये परत काय केलंय? सर्व्हिसेसच्या कॅटेगरीज केलं. सर्व्हिसेस रिलेटेड टू चॅरिटेबल रिलिजियस ऍक्टिव्हिटीज एक. दुसरं ऍग्रिकल्चरल रिलेटेड सर्व्हिस एका वर्षाचं काय? एखादी एंट्री इन्सर्ट केली आणि त्यामध्ये काय क्लेरिफिकेशन नाहीये तर त्याच्या खाली अमेंडमेंट करून एक्सप्लेनेशन एका वर्षावर दिलं जाईल. हां, जर ते एक्सप्लेनेशन दिलं आणि ती एंट्री क्लिअर झाली दाखवते. खाली दिलं पण एक्सप्लेनेशन. आता ही एंट्री कधी ऍड झाली? ही एंट्री ऍड झाली त्याच्या खाली आता खाली ते एक्सेप्ट वेअर. आता अमेंडमेंट होऊ शकते. असं जे एक्सप्लेनेशन असेल त्या एक्सप्लेनेशनमुळे काय होतं? त्या एक्सप्लेनेशनमुळे क्लेरिफिकेशन येतं. मग जेव्हा ती एंट्री अमेंड झाली किंवा एंट्री ती इन्सर्ट झाली त्या वेळेपासूनच ते एक्सप्लेनेशन लागू होईल. इथे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते दिलेलं आहे. लक्षात ठेवायला सोपं जाईल म्हणून. लीजिंग सर्व्हिस, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू गव्हर्नमेंट,
पेन्शन स्कीम 100 आहेत ना, मग 100 तुम्ही लक्षात ठेवून ठेवणार. म्हणून मग इन्शुरन्स बिझनेसच्या कुठल्या संबंधित कुठल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे कॅटेगरी करू शकतो. प्रत्येकाच्या सेम नसतील, एका तिकडे दिलेले नाहीत. गुड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, गुड ट्रान्सपोर्ट एजन्सीमध्ये काय, ही कॅटेगरी लक्षात घ्या कशी आहे. इथे मार्केटच्या बाहेर इकडे काय टेम्पो ट्रक उभे असतात. आता एखाद्या व्यक्तीने काही गुड त्या टेम्पोत टाकले, तो भाडा घेतो. तर ही जी सर्व्हिस आहे त्या टेम्पोवाल्याची, ही एक्झाम्पल आहे. तो जीटीए नाही, तो व्यक्ती जीटीए नाही आहे, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी नाही आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड किंवा दुसरं बाय इनलँड वॉटरवेज. ही जी वाहतूक आहे गुड्सची, ही करमुक्त आहे. एक्सेप्ट काय म्हटलं, सर्व्हिसेस ऑफ जे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स जर जीटीएने केलं, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीने केलं किंवा कुरिअर्स एजन्सीने केलं तर टॅक्सेबल. लक्षात. जीटीए जो असतो तो कोण आहे, तर जो कन्साइनमेंट नोट इश्यू करतो तो जीटीए, आणि हे लोक कन्साइनमेंट इश्यू करत नाही. यांची सर्व्हिस एक्झाम्प्ट आहे. हे काय, गुड ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, एक बाय रोड किंवा बाय इनलँड वॉटरवेज. नद्या आहेत, त्यातनं काय मार्ग आहेत, त्यातनं काय बोटी चालत असतील, त्यातनं काय गुड्स ट्रान्सपोर्ट होतील, त्याचं जे भाडं आहे त्याच्यावर जीएसटी लागणार नाही. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन बाय रेल और वेझल फ्रॉम वन प्लेस टू इंडिया टू अनदर ऑफ द फॉलोइंग गुड्स. रिलीफ मटेरियल मेंट फॉर विक्टिम्स ऑफ नॅचरल और मॅनमेड डिझास्टर्स, कॅलॅमिटीज, ॲक्सिडेंट्स, डिफेन्स और मिलिटरी इक्विपमेंट, न्यूजपेपर, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, मिल्क, सॉल्ट, हे जे गुड्स आहेत, हे गुड्स जर ट्रान्सपोर्ट केले रेल्वे और वेजल्स, त्याच्यावरचं जे भाडं आहे ते लागेल सर्व्हिसचं, पण त्याच्यावरती जीएसटी एक्झाम केलेलं आहे. तशीच एंट्री जीटीए जर जीटीए ट्रान्सपोर्ट करतो, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी ट्रान्सपोर्ट करतो by way of transporting goods carriage of agricultural produce, milk, salt, food grains, flour pulses, rice, organic manure, newspaper, हे वरती सगळे खाली पडतात. त्याच्यावरती काय, जीटीए जर का गुड्स ट्रान्सपोर्ट करेल तर ते टॅक्सेबल आहे. हां, पण बाय रोड जर जो ट्रान्सपोर्ट करतो तो जीटीए नसेल तर ते एक्झाम्प्ट आहे. आता जीटीए जो आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय जीटीए टू अनरजिस्टर्ड पर्सन. तर समजा तुम्ही एक नवीन घर घेतलं, त्या नवीन घरात तुम्हाला जुन्या घराचं सामान शिफ्ट करायचं आहे, तुम्ही जीटीएला बोलवला तर जीटीएची सर्व्हिस टॅक्सेबल आहे, पण अनरजिस्टर्ड पर्सन आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय जीटीए टू अनरजिस्टर्ड पर्सन. तर सर्व्हिस घेणारा कोण आहे, जर अदर दॅन फॅक्टरी, सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, एनी बॉडी कॉर्पोरेट ह्यांनी सर्व्हिस घेतली तर ह्यांना RCM मध्ये टॅक्स द्यायला लागतो. आणि ते रजिस्टर नसतील तर सेक्शन 24 सेक्शन 2 मध्ये सांगितलं की रजिस्टर त्यांनी कंपल्सरी घ्यायला पाहिजे, कारण त्यांना RCM मध्ये टॅक्स द्यायचे. पण तुम्ही फॅक्टरी नाही आहात, तुम्ही सोसायटी नाही आहात, तुम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटी नाही आहात, तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सन असे आहात की तुम्ही या स्पेसिफाईड रेसिपेंटमध्ये येत नाही, तर तुम्हाला एक्झम्पशन आहे, कारण तुम्ही घरातलं सामान शिफ्ट करताय. किंवा इन्क्लुडिंग अँड अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, ज्यांना रजिस्ट्रेशन घेण्यापासून गव्हर्नमेंटने एक्झाम केलं आहे, त्यांनी जीटीए सर्व्हिस घेतली त्या स्पेसिफाईड गुड्ससाठी, तर त्यांच्याकरता पण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसते, त्यांना पण एक्झाम्पशन आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय जीटीए बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इन गुड्स कॅरेज टू अ डिपार्टमेंट or establishment of the central government, state government, union territory or local authority, governmental agencies, department or establishment of central state government
आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम काय, ॲज अ पब्लिक ऑथॉरिटी ते काम करतात. स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंट एजन्सीज, आणि त्यांच्याकडे सेक्शन 51 मध्ये रजिस्ट्रेशन असेल GST, आणि त्यांना जर UTI सर्व्हिस दिली, ओके, तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय GTA टू बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स टू स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, UT किंवा लोकल अथॉरिटी गव्हर्नमेंट एजन्सीज एक्झाम केले, त्यांना सर्व्हिस दिली UTI तर एक्झाम केली. आर एक्झाम सर्व्हिस प्रोव्हाइड केली, कोणी केली? UTI. कोणाला केली आणि कशासाठी केली? काय स्वरूपाची सर्व्हिस आहे? बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इन गुड्स कॅरीज. ही सर्व्हिस देणारा कोण आहे? UTI. घेणारा कोण आहे? गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटची एजन्सी जे रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे सेक्शन 51 मध्ये. अँड नॉट फॉर मेकिंग अ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस. टॅक्सेबल सप्लाय करत नाहीत गव्हर्नमेंटच्या एजन्सीज किंवा गव्हर्नमेंट, ते ॲज अ पब्लिक ऑथॉरिटी काम करत आहेत. त्यांनी GTI सर्व्हिस घेतली तर त्याच्यावरती GTI GST लावणार नाही, फॉरवर्ड चार्जमध्ये आणि रिव्हर्स चार्जमध्ये पण लागणार नाही. असं तुम्हाला एक एक एंट्री बघायला लागेल कॅटेगरीमध्ये जाऊन आणि ते समजून घ्यायला लागेल. आता हे रेल्वे आहे, रेल्वेमध्ये काय होतं? सर्व्हिसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर विथ ऑर विदाउट अकंपनाइड बिलॉंगिंग्स बाय. सामान घेऊन मी जाईन किंवा विदाउट सामान घेऊन जाईन. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर, पॅसेंजर त्याच्याकडे काय बॅग सामान असेल किंवा नसेल, तिकीट काढतो. त्या आपल्या रेल्वेमध्ये क्लास काय? रेल्वे इन क्लास अदर दॅन फर्स्ट क्लास अँड एअर कंडिशन कोच. रेल्वेमध्ये जे तिकीट आहे त्याच्यावर GST लागणार नाही. फर्स्ट क्लासला लागेल, एअर कंडिशन कोचला लागेल. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर आहे, टॅक्सेबल आहे, पण स्पेसिफिक एक्झाम केलं आहे की जर तिकीट फर्स्ट क्लासचं आहे किंवा एअर कंडिशनचं आहे तर मग तिकीट भाड्यावरती जी अमाऊंट आहे त्याच्यावर GST ॲप्लिकेबल होणार आहे. मेट्रो, मोनोरेल, ट्रॉमवे याला कुठलाही क्लास नाही, काय नाही, एक्झाम. इनलँड वॉटरवेज एक्झाम. पब्लिक ट्रान्सपोर्ट अदर दॅन, पुढे काय आलं इकडे? जसं इथे बघा B आणि C मध्ये काही कंडिशन नाही आहे, इथे कंडिशन आहे अदर दॅन प्रीडॉमिनेटली फॉर टुरिझम पर्पज. पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे अदर दॅन प्रीडॉमिनेटली फॉर टुरिझम पर्पज इन अ वेझल बिटवीन प्लेसेस लोकेटेड इन इंडिया अँड. कशाकरता? जे एखाद्या व्यक्तीला एखादा आपण न्यूज ऐकतो की एखादा क्रिकेटर, एखादा ॲक्टर एखाद्या ठिकाणी पर्यटनाच्या उद्देशाने गेला तर तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे की तुम्हाला ह्या जंगलात फिरायचे आहे. त्या परवा अनिल कुंबळे कुठल्या जंगलात गेला त्याची न्यूज आली होती. मग तिकडे 2 दिवस थांबला. त्याच्या अगोदर तिकडे सचिन तेंडुलकर गेला होता, मग त्यांनी कुठले वाघ बघितले काय अशी न्यूज. तर असे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, कुठे कोण फिरायला गेला तर पब्लिक ट्रान्सपोर्ट कशाकरता वापरतात? ते प्रामुख्याने टुरिझम पर्पज. पब्लिक ट्रान्सपोर्ट अदर दॅन प्रीडॉमिनेटली फॉर टुरिझम पर्पज इन अ वेझल बिटवीन प्लेसेस लोकेटेड इन इंडिया. आणि बेटर कॅब, ऑटो रिक्षा इन्क्लुडिंग ई रिक्षा यांचं भाडं आहे त्याच्यावरती GST लागणार नाही, एक्झाम आहे. खाली प्रोव्हिजन आहे, त्याला अपवाद काय? प्रोव्हाइडेड दॅट नथिंग कंटेन इन ॲटम ई जे आहे बेटर कॅब किंवा ऑटो रिक्षा अबोव शॅल अप्लाय टू सर्व्हिस सप्लाइड थ्रू ECU. ओला किंवा उबेरला एखादी ऑटो रिक्षा लावली असेल तर मग त्या भाड्यावर GST आहे. त्याची कल अशा प्रकारे एक्झाम्पल दिली. एक्झाम्पल वाचली तुम्हाला क्लिअर होईल. हां बरोबर आहे. तुम्ही एकदा बघून घेतला ना मी तुम्हाला ते सांगितलं. तुमच्याकडे एखादी केस येते तर त्यांची ॲक्टिव्हिटी काय, मग ते कुठल्या सर्व्हिस देतात, कुठल्या सर्व्हिस घेतात, कुठले गुड्स विकतात, कुठले गुड्स विकत घेतात,
कुठले टॅक्सेबल आहेत, कुठले एक्झाम्प्ट आहेत. सर्व्हिसेस बाय वे ऑफ लक्ष नाही. इकडची एंट्री आहे 5,000ची बघा, ती इकडे आली. बऱ्याच ठिकाणी एक्झाम्पल दिलेली आहे. इकडे गरज आहे, तिकडे एक्झाम्पल दिलेली आहे. हेल्थ केअर सर्व्हिस, हेल्थ केअर सर्व्हिस आहे. सर्व्हिसेस बाय वेटरनरी क्लिनिक, प्राण्यांचं जे क्लिनिक असतं ते इन रिलेशन टू हेल्थ केअर ऑफ ॲनिमल ऑर बर्ड्स. एक्झाम सर्व्हिसेस बाय वे ऑफ हेल्थ केअर सर्व्हिस बाय क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अँड ऑथोराइज मेडिकल प्रॅक्टिशनर ऑर पॅरामेडिक्स. आता हे जे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट आहे, मेडिकल प्रॅक्टिशनर आहे आणि पॅरामेडिक्स. हेल्थ केअर सर्व्हिस बाय कोण आहे? एक पहिले काय दिलंय, बाय क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अँड ऑथोराइज मेडिकल प्रॅक्टिशनर ऑर पॅरामेडिक्स यांच्या थ्रू दिली गेलं पाहिजे. हेल्थ केअर सर्व्हिस यांच्या थ्रू दिली गेली पाहिजे. मग जर तुम्ही बघाल क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट, ऑथोराइज मेडिकल प्रॅक्टिशनर, हेल्थ केअर सर्व्हिस म्हणजे पण काय, हे सगळं या नोटिफिकेशनमध्ये पॅरा एस, पॅरा के, पॅरा ZG मध्ये दिलं आहे. आणि पॅरामेडिक्स पण काय हे पण तुम्हाला बघायला लागेल. या एवढ्या खोलवर गेल्यानंतर तुम्हाला त्या एका वाक्याचा अर्थ क्लिअर होतो. ते सगळं खाली दिलं इकडे. ओके, याप्रमाणे एक हेल्थ सर्व्हिस आहे, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट आहे, मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, पॅरामेडिक्स आहे. आता ज्या व्यक्तीला काय डिझीज झाला, काय आजार झाला आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पेशंट इन ॲम्ब्युलन्स. त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलं, त्या ॲम्ब्युलन्सचं जे काही भाडं असेल त्याच्यावरती पण GST येणार नाही. ओके, आता जी हेल्थ केअर सर्व्हिस दिली जाते आहे, आधी प्रोव्हिजन नंतर ॲड झाला, हे नंतर अमेंडमेंट होऊन आलेले आहे. टू द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अ क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग रूम. एक व्यक्ती काहीतरी प्रॉब्लेम झाला असा, यूट्यूबमध्ये मी ऐकलं, तो लगेच जाऊन त्या हॉस्पिटलला ॲडमिट होतो. डॉक्टर काय म्हणतात, अहो तुम्हाला काय नाही झालेलं, ते मला जरा बरोबर वाटत नाही, तुम्ही चेक करा, माझ्या सगळ्या टेस्ट करा. मग तिथे एक रूम आहे, त्या रूमचा रोजचं तो 8,000 भाडं भरतो आणि तिकडे जाऊन 4-5 दिवस राहतो. त्याचं 50,000 भाडं होतं, त्यात टेस्ट करतो, त्याचं त्याला एक 70-80,000 भाडं होतं, तो 1.5-2 लाख रुपये बिल भरतो. डॉक्टर बोलले ओके ओके, आता मला समाधान झालं. म्हणजे त्याच्याकडे काही करोड रुपये आहेत, तर त्याला महिन्याला 2 लाख रुपये असलं त्याला काही फरक पडत नाही. आणि तो सांगतो मोठ्या अभिमानाने त्या यूट्यूबला की मी 4 दिवस यूट्यूबला आलो नाही, कारण मला जरा बरं वाटत नव्हतं, मी ॲडमिट झालो. मग तिकडे मी सगळं बघत असतो, तिकडे त्या रूममध्ये AC असतो, TV असतो, माझे मित्र येतात, त्यांच्याशी मी गप्पा गोष्टी करतो. ते आजारी पडत सगळ्यांना कळलं का ते येतात, मी पण निवांत असतो, ते पण निवांत असतात. आता असे जे रूम आहेत काही VIP लोक वापरतात. प्रोव्हाइडेड दॅट नथिंग इन दिस एंट्री शॅल अप्लाय टू सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग रूम. रूम कसा आहे, तो ICU नाही आहे, तो CCU नाही आहे, ICCU नाही आहे, NICU नाही आहे, कुठल्या असे वगैरे विशेष केअर घ्यायला पाहिजे अशी त्याला गरजच नाही आहे. पण त्याला मानसिक असं वाटतं की अरे काहीतरी आपलं होतंय म्हणून जाऊन त्या रूममध्ये तो राहतो. नॉर्मल रूम असतो, पण हॉस्पिटलमध्ये असतो, डॉक्टर चेकअप करायला असता. खरं की कधी त्याला गरज पडली, बिल वाजली, लगेच डॉक्टर येतात, त्याला बघतात, बस त्याला सिक्युअर वाटतं. त्या सर्व्हिसचे तो एकाच दिवशी त्या रूमचे 7 ते 8,000 भाडं भरतो. हॅव्हिंग रूम चार्जेस एक्सिडिंग 5,000 पर डेज पर्सन रिसिव्हिंग हेल्थ केअर सर्व्हिस. तर या 5,000च्या वरती एक्सिडिंग 5,000 भाडं असेल त्या रूमचं, तर त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल होईल. हेल्थ केअर सर्व्हिस रूम रेंट 5,000च्या पुढे आहे आणि तो रूम ICU किंवा असा कुठलाही क्रिटिकल युनिट नाही आहे, नॉर्मल रूम, की त्याला TV वगैरे सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. एक 5 स्टार हॉस्पिटल सारखा त्या रूममध्ये त्याला ट्रीटमेंट मिळते VIP असल्यामुळे.
आणि असे व्ही आय पी बरेच आहेत, त्यांना असं मानसिक काहीतरी वाटतं की मला तरी होत आहे, ते जाऊन त्या रूममध्ये राहतात. काय हॉस्पिटलमध्ये अशी सोय आहे की आहेत तिथे एका रूम. मग गव्हर्नमेंट लक्षात वगैरे ह्या रूमवरती हे लोक पैसे भरतायत आणि हे काय स्पेशल रूम नाही आहेत, हे नॉर्मल रूम आहेत ज्यामध्ये असं कुठलेही त्यांना स्पेशल इन्स्ट्रुमेंट लावलं जात नाही, फक्त त्यांना डॉक्टर लगेच उपलब्ध असतो, काय बोलले हाक मारली का, तर त्यांच्याकडनं आपण काय जीएसटी घेऊन येईल. मग ही अमेंडमेंट होऊन ही एंट्री ऍड झाली. तुम्ही न्यूजमध्ये पण बघितलं रे की असं एक गुन्हेगार आहे, तो त्या हॉस्पिटलला ऍडमिट झालाय. आता त्यांना काय झालेलंच नसतं, म्हणजे ते जेलमधनं बाहेर पडतात आणि अशा हॉस्पिटलला जाऊन राहतात. त्यांच्याकडे पैसा असतो, भरतात रोज साधारण भाडं, आधार भाडं. राजकीय लोक, गुन्हेगार यांना बेस्ट वाटतं की जेलमध्ये टाकले कशाला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होऊ. याची मिळेल कम से कम याच्यावरती. एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यावरती एवढं मोठं तुम्हाला एक्सपेन्शन मिळेल बघायला. मी वाचाल एवढं आहे. म्हणजे हे एक्सप्लेन करायला, जे मी एक्सप्लेन करायला म्हटलंय ते मला 15-20 मिनिटं अर्धा तास लागू शकते, एवढं त्यामध्ये आहे. ट्रेनिंग आणि कोचिंग. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रेनिंग और कोचिंग इन रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू आर्ट्स और कल्चर बाय अन इंडिव्हिज्युअल. पहिले इथे इंडिव्हिज्युअल नव्हतं, सगळ्यांकरता होतं, आता इथे इंडिव्हिज्युअल टाकलं. हे तुम्हाला हे बघावं लागतं स्पेसिफिकली सर्व्हिस काय, ट्रेनिंग किंवा कोचिंग आहे. रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी कशाला म्हणता येईल, जस्ट मी चेक केलं असं गुगलला काय याचा अर्थ आहे. रिक्रिएशनल refers to all those activities that people choose to do to refresh their bodies and mind. तुम्ही म्युझिक ऐकलं, डान्स केला, योगा केला, मेडिटेशन केलं तर माझं बॉडी आणि माझ्या माइंडमध्ये फरक पडतो. अशा ॲक्टिव्हिटीज आहेत त्या रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज आहेत. आपलं रोजचं रुटीन आहे हे थकवणारं असतं. एखाद्याला वाटतं आपण रविवारी सुट्टी आहे ना, आपण काय करू, एखाद्याचा क्लास जॉईन करू. तर अशा रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज आहे रिलेटेड टू आर्ट्स और कल्चर बाय अन इंडिव्हिज्युअल असेल, जर प्रोव्हाइड करणारा इंडिव्हिज्युअल असेल, किंवा स्पोर्ट्स आहे बाय चॅरिटेबल एंटिटीज रजिस्टर अंडर सेक्शन 12A 12AB इन्कम टॅक्स ॲक्ट असेल, तर त्यांनी ट्रेनिंग कोचिंग दिलं. या चॅरिटेबल एंटिटीज रजिस्टर असेल त्यांनी स्पोर्ट्स संदर्भात, आणि इंडिव्हिज्युअलनी रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग सर्व्हिस दिली ट्रेनिंग किंवा कोचिंगची. ते फीज चार्ज करणार, त्या फीजवर जीएसटी येणार नाही. पण जर इथे एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू आर्ट्स किंवा कल्चर बाय इंडिव्हिज्युअल नाही आहे तर मग टॅक्सेबल होईल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन एक्झाम्शन ॲप्लिकेबल होतं की नाही होतं हे बघायला लागतं. सर्व्हिस तीच आहे पण सगळ्यांकरता एक्झाम्शन ॲप्लिकेबल नाही आहे. देणारा कोण आहे, घेणारा कोण आहे, ही एंट्री बघा. सर्व्हिसेस बाय पर्सन बाय वे ऑफ कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी. रिलिजियस सेरेमनी आहे काय, धार्मिक कर्मकांड असतात ना. कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी, काय पूजा आहे, अशा प्रकारचा कुठला जप जाप आहे, त्याकरता एखादा व्यक्ती येतो तो आपली फीस घेतो. त्या बारसं असेल, लग्न असेल, त्याकरता विधी करतो एखादा व्यक्ती, ते अशा प्रकारचे विधी आहे. हे आपल्या धर्मात दिलेत, कुठल्याही धर्मात दिलेत. कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी, रिलिजन कुठला पण असो. रेंटिंग ऑफ प्रिसिंग्स ऑफ अ रिलिजियस प्लेस मेंट फॉर जनरल पब्लिक ओन्ड और मॅनेज बाय. आता इथे पण हे जे हे कोण करते, रेंटिंग ऑफ जो परिसर आहे रिलिजियस प्लेसचा, मेंट फॉर जनरल पब्लिक ओन्ड और मॅनेज बाय an entity registered as a charitable or religious trust under section 12AA 12AB of the ITI 1961. सर्टिफिकेट मिळतं की हा तुम्ही रजिस्टर आहात, ते चेक करायला लागेल. अ ट्रस्ट or an institutional registered under section 1023C5 of the Income Tax Act, or a body or an
authority covered under section 1023 BBA of the State Income Tax Act are renting of precincts of religious place आहे, meant for general public आहे, owned or managed by, हे सगळं ओके बरोबर आहे. आता जे जर का खाली काय म्हटलंय, हाऊ आर नथिंग कंटेंट इन एंट्री बी, ही एंट्री बी आहे, ऑफ दिस एक्झाम्पशन शॅल अप्लाय टू रेंटिंग ऑफ रूम्स, इथे काय रिलिजियस प्लेस आहे, रेंटिंग ऑफ प्रिसिम्स आहे, रिलिजियस प्लेस आहे, जनरल पब्लिक करता एक रूम भाड्याने दिलंय, त्या रूमचं भाडं जर 1000 और मोर पर डे असेल तर एक्झाम्पशन नाही, जे 999 रुपयापर्यंत एक्झाम्पशन असते. एखादा आश्रम आहे, एखादा मठ आहे, तिकडे जाऊन त्यामध्ये राहतो आणि त्याचं भाडं जर का 1000 आहे तर जीएसटी येईल. रेंटिंग ऑफ प्रिमाइसेस, कम्युनिटी हॉल, कल्याण मंडपम और ओपन एरिया अँड द लाईक वेअर चार्जेस आर 10,000 और मोर पर डेज. ते एखादा समूह आहे, बरेच लोक आहेत, ग्रुप आहेत, ते एखादा हॉल घेतात, ओपन प्लेस घेतात, ज्याचं भाडं 9,999 आहे तर एक्झाम्पशन आहे, त्याहून जास्त आहे 10,000 आहे तर मग जीएसटी आहे. रेंटिंग ऑफ शॉप्स और अदर स्पेसेस फॉर बिझनेस और कॉमर्स वेअर चार्जेस आर 10,000 और मोर पर मंथ, त्यांनी काय शॉप भाड्याने दिले, त्याचं भाडं 9,999 एक्झाम्पशन आहे, त्याच्यावरती येतं मग टॅक्सेबल. जनरल पब्लिक म्हणजे काय हे दिलंय, रिलिजियस प्लेस म्हणजे काय हे दिलंय, रिलिजियस सेरिमनीज हे दिलंय, बर्थ मॅरेज डेथ हे सगळं त्यामध्ये येतं रिलिजियस सेरिमनीमध्ये. कळलं ना? याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल तर सगळं समजेल. थांबूया.